साठी पुढचे 3 तास पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय। काम असेल तरच घराबाहेर पडा, महापौरांनी आवाहन केलंय। मुंबईच्या महापौर ऋतू ताबडे यांनी हे आवाहन केलंय। मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। या पार्श्वभूमीवर पुढच्या 3 तासांसाठी मुंबईला हा अलर्ट देण्यात आलाय। मुंबईच्या महापौर ऋतू ताबडे यांनी मुंबईकरांना काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलंय। आता 3 तासात खूप मोठं हेवी रेन आहे अशा पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंटकडनं कळवण्यात आलेले रेड अलर्ट जारी केले आहे। मुंबईकरांना मी नम्र आवाहन करेल की 1916 आपण याच्यामध्ये जो डिझास्टरकडून नंबर संपूर्ण त्याचा प्रचार आणि प्रसार मुंबईकरांच्या प्रत्येकाच्या मेसेजवरती किंवा मुंबईकरांना वारंवार सांगितलं जातोय हेवी रेन आहे, काम असेल तर बाहेर या, काम नसेल तर एवढ्या मोठ्या पावसामध्ये आनंद घ्या, आपण जपून घ्या। त्यामुळे अशा पद्धतीचं मी नम्र आवाहन माझ्या मुंबईकरांना करेल की बी सेफ, बी केअर। मुंबईत सकाळपासून पावसानं जोर पकडलाय। मुंबईतल्या सर्व भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मुंबईतील लोकल आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय। ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी होताना दिसते। मध्य रेल्वेची CSMT कडून कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत, तर कल्याणहून CSMT कडे येणाऱ्या गाड्या या 25 मिनिटं उशिरानं धावत आहेत, तर पश्चिम रेल्वेच्या विरारवरून चर्चगेटकडे येणाऱ्या गाड्या या 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत। या 3 दृश्यांमध्ये आपण समजू शकतो मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळतोय। तिन्ही मार्गावरील लोकल 15 मिनिटांनं उशिरानं धावते आहे, तर सर्वच मार्गावरील रस्ते वाहतूक पाण्याचा निचरा न झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात मंदावली आहे। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। दक्षिण मुंबईसह दादर, कुर्ला, अंधेरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अंधेरी सबवे दुपारी 2च्या सुमारास पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं प्रवाशांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागला। ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शिळी रस्ताही दुपारच्या सुमारास पाण्याखाली गेला। सध्या तेथील पाणी हळूहळू ओसरतंय। दरम्यान नालासोपारा, वसई विरारमध्ये गेल्या 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे। उल्हासनगरमध्ये मध्यरात्रीपासून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, तर नवी मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। मुंबईत गेल्या काही तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा अंधेरी सबवे पूर्णपणे जलमय झाला असून सुरक्षेचा उपाय म्हणून येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे। पहिल्याच मोठ्या पावसात प्रशासकीय दाव्याचं पितळ उघडं पडलंय। सबवे बंद झाल्यानं पश्चिम उपनगरातील अंतर्गत वाहतूक विस्कळीत झाली असून वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून याचा फटका कुर्ला LBS मार्गाला पडलाय। संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असून आता या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। कुर्ला कमानी या मुख्य मार्गावर गुडघाभर पाणी साचल्यानं अनेक गाड्या पाण्यात बंद पडल्या आहेत। वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांची आता वाहनं काढण्यासाठी जोरात कसरत सुरू आहे। दरम्यान महापालिकेचे दावे हे पूर्णतः फेल गेलेले आहेत। कुर्ला परिसरात जोरदार पाऊस झाला। कुर्ला स्थानक पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पाणी साचल्यानं प्रवाशांची गैरसोय झाली होती। कुर्ला स्थानक पश्चिम भागात साचलेल्या पाण्यामुळे कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांची मात्र प्रचंड दैनावड आहे। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरातील पवई तलाव पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहू लागला आहे। तलावाची सध्याची पाण्याची पातळी 195.10 फूट असून 545 कोटी लिटर जलसाठा क्षमतेचा हा तलाव पूर्ण भरल्यानंतर त्याचं पाणी मिठी नदीत वाहतं। या तलावाचं पाणी पिण्यायोग्य नसून औद्योगिक वापर तसंच आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या गरजांसाठी वापरलं जातं। दरवर्षी तलाव ओसंडल्यानंतर पर्यटकांची मोठी गर्दी होते, मात्र यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित अंतर राखून आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं।
पानी जो है देखिए ये ग्रीन सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील मुंब्रा शिळ मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. दुपारी हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मुंब्रा शिळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनं पाण्याखाली गेली आहेत. साफ सफाई की व्यवस्था. नवी मुंबईतील एपीएमसी भाजी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे व्यापारी, विक्रेते आणि ग्राहकांची गैरसोय होत असून बाजारातील व्यवहारांवर परिणाम झालाय. साचलेल्या पाण्यातूनच वाहनं आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत असल्यानं अपघातांचा धोका वाढलाय. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येवर प्रशासनानं तातडीनं जलनिस्सारण प्रणाली सुधारावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते.